स्वारगेट बस डेपोमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली। या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला त्याच्याच गावातून पकडलेला आहे। दत्ता गाडेची चौकशी करत असताना अनेक गोष्टींचा उलगडा त्यानं त्याच्या तोंडून केलाय। आता पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेच्या मोबाईलचा तपास सुरू आहे। नराधम गाडे हा एका शेतात जाऊन लपला होता। त्यावेळेस त्यानं घटना घडल्यानंतर आपला मोबाईल हा शिरूरच्या एका शेतात फेकल्याची कबुली दिली आहे। मंगळवारी पहाटेच्या सुमारास पलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस डेपोमध्ये आलेल्या एका तरुणीवर दत्तात्रय गाडे यानं शिवशाही बसमध्ये अत्याचार केला होता। त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी शिरूर तालुक्यातील त्याच्या मूळ गावी गुनाट इथून त्याला ताब्यात घेतलं। त्यानंतर चौकशी दरम्यान आरोपी दत्ता गाडेनं अनेक गोष्टींचा खुलासा केलाय। ही घटना घडल्यानंतर दत्ता गाडेनं आपला मोबाईल हा शेतात लपवला आहे असं पोलीस तपासातून समोर आलं। आता या मोबाईलचा शोध पुणे पोलिसांनी सुरू केलाय। घटना घडल्यानंतर दत्ता गाडेनं मोबाईलवरून कोणाला फोन केला याचा तपास केला जाणार आहे। तसंच मोबाईलमध्ये असलेल्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून कधी कुणाला पैसे दिलेले आहेत का याचा सुद्धा पोलिसांना शोध घ्यायचा आहे। मोबाईल सापडल्यावर यातून कोणकोणत्या गोष्टी समोर येतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।